स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, मी तुम्हाला मार्गशीर्ष अमावस्या मुहूर्त वेळ काय व या अमावस्याला काय उपाय करावे हे मी तुम्हाला सांगणार आहे. हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला खूप पवित्र मानले आहे. या महिन्याच्या अमावस्या तिथीला मार्गशीर्ष किंवा दर्श अमावस्या असे म्हणतात. ही अमावस्या धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. ही अमावस्या भगवान विष्णू आणि पितृ यांची कृपा मिळवण्यासाठी सर्वात उत्तम मानली आहे. अमावस्या तिथी प्रारंभ 19 नोव्हेंबर बुधवारी सकाळी 9:44 सुरू होते आणि अमावस्या तिथी समाप्ती 20 नोव्हेंबर गुरुवारी दुपारी 12:16 होते व अमावस्या तिथी 2 दिवस असते. सूर्योदयाच्या वेळेला म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर स्नान केले जाते. ज्या दिवशी अमावस्याला सुरुवात होते त्या दिवशी अमावस्या व्रत केले जाते व अमावस्येच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी विधिविधानासह पूजा करू शकतात, दीपदान करू शकतात. 20 नोव्हेंबर गुरुवारी अमावस्येच्या दिवशी स्नान व दान केले जाते, तसेच पितृपूजाही केली जाते. चला तर पाहूया. 19 नोव्हेंबर बुधवार या दिवशी ब्रह्ममुहूर्त सकाळी 5:11 ते 5:59 राहील आणि सूर्योदय सकाळी 6:47 ते सूर्यास्त संध्याकाळी 5:47 राहील. प्राप्तकाल पूजा मुहूर्त सकाळी 5:27 ते 6:47 राहील. तसेच संध्याकाळची पूजा संध्याकाळी 5:06 ते 6:46 केली तरी चालेल. सौभाग्य योग सकाळी 9:01 राहील. राहू काळ दुपारी 12 वाजेपासून ते 1:30 वाजेपर्यंत राहील. तसेच 20 नोव्हेंबर 2025 गुरुवारी सूर्योदय सकाळी 6:48 सुरू होईल आणि सूर्यास्त संध्याकाळी 5:36 ब्रह्ममुहूर्त सकाळी 5:12 ते 6 वाजेपर्यंत राहील. प्राप्तकाल पूजा मुहूर्त सकाळी 5:28 ते 6:43 अभिजित मुहूर्त सकाळी 11:50 ते 12:34 राहील. पितृपूजा सकाळी 11:30 ते 12:30 राहील. अमावस्येच्या रात्री एक तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. तसेच अमावस्येच्या रात्री एक तिळाच्या तेलाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. सूर्यास्ताच्या वेळेला मातीचे पंथी व सूर्यास्ताच्या वेळेला मातीच्या पंथीमध्ये तुळशीला दिवा लावावा. तसेच हा उपाय भगवान विष्णू व लक्ष्मी यांना प्रसन्न करते. पिंपळाच्या झाडाखाली भगवान विष्णू व पितृ वास करत असतात. अमावस्येच्या रात्री पिंपळाला सरसो किंवा तिळाच्या तेलाने दिवा लावावा. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणावा व पिंपळाला 5 वेळा परिभ्रमण करावे. हा उपाय केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. पितृ प्रसन्न होते. या दिवशी गाय, कुत्रे आणि मुंग्यांना अन्न द्यावे. तसेच नदीच्या वाहत्या पाण्यात दिवा लावल्याने येणारे संकट दूर होते. अंघोळीच्या पाण्यात गंगाजल व तीळ टाकावे, यामुळे आपले सगळे पाप नष्ट होते.